करवीर तालुक्यातील सडोली दुमाला या गावात राहणारे दिलीप कांबळे यांनी मोती व्यवसायामध्ये स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे। पण हा प्रवास सोपा आणि तितकासा सहज नव्हता। 2015 साली त्यांनी मोती शेती यशस्वी झाल्याची एक स्टोरी वाचली। त्या एका लेखाने त्यांच्या मनामध्ये एक विचार निर्माण केला, हा व्यवसाय आपण आपल्या गावात करू शकतो का? फक्त विचार करून थांबण्याऐवजी त्यांनी पाऊल उचललं। योग्य मार्गदर्शनासाठी भारत सरकारच्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेश वॉटर ॲक्वाकल्चर या संस्थेमध्ये त्यांनी 5 दिवसांचं प्रशिक्षण घेतलं। नवीन असताना थोड्याशा त्यावेळी ज्ञानही थोडंसं कमी होतं आपल्याला, त्यामुळे 2015, 16 आणि 17 या 3 वर्षामध्ये फार फेल्युअर आला मला। थोडक्यात की त्याच्या सिंपली मरण दर वगैरे वाढला किंवा मोतीच तयार होत नव्हता। आणि ह्या बऱ्याच अडचणींना सामोरं गेल्यानंतर मी भारत सरकारची एक शाखा आहे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेश वॉटर ॲक्वाकल्चर, या संस्थेमध्ये मी प्रशिक्षण घेतलं 5 दिवसाचं। मोती पालनाची शास्त्रीय माहिती, शिंपल्यांची काळजी आणि संपूर्ण प्रक्रिया त्यांनी समजून घेतली। त्यानंतर 2018 साली त्यांनी नव्याने पुन्हा सुरुवात केली। साधारण 50,000 रुपये खर्च करून 10,000 लिटर क्षमतेच्या टाक्या तयार केल्या। फक्त 15 बाय 15च्या जागेत त्यांनी 1,000 शिंपले बसवली। प्रत्येक शिंपल्यामागे जवळजवळ 50 रुपयांचा खर्च आला। मोती तयार होण्यासाठी संयम लागतो। वर्षभर सातत्याने मेहनत घेतल्यानंतर त्यांना साधारणतः 1.5 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं। त्या क्षणी त्यांच्या निर्णयाचं चित झालं। आज त्यांच्या मोत्यांना परदेशामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे। इतकंच नाही तर शिवाजी युनिव्हर्सिटीमधील PhD विद्यार्थी देखील त्यांच्या अनुभवातून मार्गदर्शन घेतात। एका छोट्या गावातून सुरू झालेला हा प्रयोग आज यशस्वी व्यवसाय बनला आहे। विचार छोटा असला तरी कृती मोठी असेल तर परिणाम देखील मोठाच मिळतो, हे दिलीप कांबळे यांनी सिद्ध करून दाखवलंय। दर्शको नमस्कार, आमच्या कृषी संवाद या चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आम्ही उत्कृष्ट शेती करणाऱ्या स्टोरी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो, त्याचबरोबर शेतीपूरक जे व्यवसाय आहेत ते देखील आम्ही आपल्याला दाखवत असतो। आणि याच पार्श्वभूमीवर एक वेगळा शेतीपूरक व्यवसाय आज मी आपल्यासोबत दाखवणार आहे। मी सध्या पोहोचलोय करवीर तालुक्यातील सडोली दुमाला या गावामध्ये, आणि या गावामध्ये आज आपल्यासोबत आहेत आदरणीय दिलीप कांबळे साहेब। साहेब नमस्कार, मी आपलं आमच्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो। अगदी अल्प खर्चामध्ये आणि अल्प क्षेत्रामध्ये मोतीपालन व्यवसाय केला जाऊ शकतो, आणि हा मोतीपालन व्यवसाय यशस्वीरित्या ज्यांनी चालवला आहे, ज्यांना 11 वर्षाचा मोतीपालन व्यवसायामध्ये अनुभव आहे, असे हे दिलीप कांबळे सर आपल्यासोबत आज आहेत। आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। आणि हा जो मोतीपालन व्यवसाय आहे याची सुरुवात कशी असते, त्याचबरोबर मोती तयार कसा होतो, याचं मार्केट काय आहे, किती खर्चामध्ये हा सुरू होतो, त्याचबरोबर लोकांना कशा प्रकारे हा व्यवसाय सुरू केला जातो, याचा आपण सविस्तरपणे आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। खरं बघायला गेल्यानंतर आमच्या या कृषी संवाद या चॅनलच्या माध्यमातून मोतीपालन प्रशिक्षण शिबिर देखील आम्ही सुरू करतोय। आणि या शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी किंवा नाव नोंदणी करण्यासाठी जो स्क्रीनवर नंबर दिसतोय त्या नंबरवर आपण अधिक माहितीसाठी संपर्क साधावा आणि ह्या प्रशिक्षण शिबिरामध्ये आपल्या नावाची नोंदणी करावी। आज आपल्यासोबत आहेत आदरणीय दिलीप कांबळे सर। दिलीप सरांचा या क्षेत्रामध्ये जवळजवळ 11 वर्षांचा अनुभव आहे। शिवाजी विद्यापीठामध्ये जे PhD चे धडे घेणारे विद्यार्थी आहेत यांना मार्गदर्शन करण्याचं काम देखील आदरणीय दिलीप कांबळे सर करत आहेत। आपण एकंदरीत सविस्तर आढावा घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यांनी माझ्या मागे बघताय की कशा प्रकारे मोतीपालनाची जी शेती आहे ती केलेली आहे। अत्यंत अल्प जे क्षेत्र आहे ते यासाठी लागतं आणि गुंतवणूक देखील अत्यंत कमी आहे। एकंदरीत त्यांना किती खर्च आला, कशा प्रकारे त्यांनी केलंय आणि अधिकाधिक वेळ न घालवता कशा प्रकारे कमी कालावधीमध्ये यामध्ये यश मिळू शकतं। सकाळ संध्याकाळ शेवाळ त्यांना दिल्यानंतर, त्याचबरोबर ऑक्सिजन एकदा सेट केल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीनं कमी जागेत ही मोतीपालन हा व्यवसाय करता येतो। सर नमस्कार, एकंदरीत काय सांगाल, मोतीपालन व्यवसाय सुरू करत असताना मोती हा कसा तयार होतो, सुरुवात कशी आहे याची? तर असं म्हटलं जातं की स्वाती नक्षत्राचा थेंब शिंपल्याच्या शरीरामध्ये पडल्यानंतर मोती तयार होतो। ज्ञानेश्वरीमध्ये पण याचा उल्लेख आहे, गाथेमध्ये पण याचा उल्लेख आहे। पण सायंटिफिकली बघितलं, वैज्ञानिक दृष्ट्या बघितलं तर कोणत्याही शिंपल्यामध्ये एखादा परकीय कण जोपर्यंत घन पदार्थ जोपर्यंत आतमध्ये शिंपल्याचे जात नाही तोपर्यंत शिंपला मोती तयार करत नाही। मग इथंही आम्ही तेच करतो। इथं आम्ही काय करतोय, गोड्या पाण्यामध्ये संवर्धित मोत्यांची शेती करतो। इथं आम्ही काय करतो की शिंपल्याच्या शरीरामध्ये आम्ही एक परकीय कण आतमध्ये सोडतो आणि त्याच्यानंतर तो शिंपला 12 महिने, 18 महिने, 24 महिन्यानंतर अगदी चांगल्या प्रकारचा मोती तयार करून देतो आपल्याला। खरं बघायला गेल्यानंतर इतर देखील व्यवसाय होते, अनेक शेतीपूरक व्यवसाय आहेत।
आपण शेतीशी निगडीत असणारा जोडधंदा मोतीपालन या क्षेत्राकडे कसं वळला? हा, तर काय झालं 2015 मध्ये एक स्टोरी आम्ही वाचली होती नेटवर की मोत्यांची शेती झाली, सक्सेसफुल झाली, आणि मग त्याच्यानंतर त्या शेतीमध्ये कुतूहल निर्माण झालं की बाबा कसं होतं हे, काय होते, आणि या कुतूहलापोटी आम्ही त्याचा अभ्यास करायला चालू केला. आणि अभ्यास करता 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 मला बरीचशी महाराष्ट्रातली ट्रेनिंग सेंटर मिळाली. तिथं मी ते ट्रेनिंगचे धडे वगैरे घेतले आणि मग ते घेऊन पुढे हळूहळू काम चालू केलं. पण प्रत्यक्षात कसं होतं की नवीन असताना थोड्याशा त्यावेळी ज्ञानही थोडंसं कमी होतं आपल्याला. त्यामुळे 2015, 16 आणि 17 या 3 वर्षामध्ये फार फेल्युअर आला मला. थोडक्यात की त्याच्या सिंपली मरण दर वगैरे वाढला किंवा मोतीच तयार होत नव्हता. आणि ह्या बऱ्याच अडचणींना सामोरं गेल्यानंतर मी भारत सरकारची एक शाखा आहे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेश वॉटर ॲक्वाकल्चर, या संस्थेमध्ये मी प्रशिक्षण घेतलं 5 दिवसाचं. आणि त्याच्यानंतर तिथं मला जे या 3 वर्षामध्ये जे काही प्रॉब्लेम आले होते ते प्रॉब्लेम सगळे तिथे जाऊन मी सगळे क्लिअर केले. आणि क्लिअर केल्यानंतर आल्यानंतर आम्ही 2018 मध्ये मी तो प्रोजेक्ट टाकला आणि 2019 मध्ये पहिला माझा मोती तयार झाला. माझ्या बागेमध्ये, माझ्या अंगणामध्ये मोती तयार झाला आणि मग तो मोती अगदी चांगल्या रेटमध्ये विकला गेला. आणि तिथून पुढे मोत्यांच्या बॅचेस मी घेत गेलो. अशा प्रकारे हे मोतीच्या मध्ये आम्ही वाहवत केलं थोडक्यात म्हणा. तर अशा प्रकारे आपण गेलो. सर, एकंदरीत आपण सुरुवात केलात, किती खर्चामध्ये सुरुवात होती किंवा एक टँक बनवण्यासाठी साधारण किती खर्च येतो? सर्वसाधारण आपल्याला जेव्हा नवीन प्रोजेक्ट करायचा असतो त्यावेळी आपल्याला कमीत कमी 15 बाय 15ची जागा लागते. त्या 15 बाय 15च्या जागेमध्ये आपण 10,000 लिटरची टाकी आपण उभा करू शकतो. आणि या 10,000 लिटरच्या टाकीमध्ये आपण सहज 500 ते 1000 शिंपले आपण सोडू शकतो. आणि अगदी कमी खर्चामध्ये, कमी भांडवलामध्ये, कमी जागेमध्ये हा व्यवसाय चालू होऊ शकतो. नक्कीच. एकंदरीत पार्ट टाइम आहे की फुल टाइम आहे, काय सांगाल याबद्दल? नाही, काही जास्त काम नाही आहे. फक्त सकाळी अर्धा तास, संध्याकाळी अर्धा तास आपल्याला याला थोडीशी बघणं गरजेचं आहे. एवढ्या वेळामध्ये आपण पार्ट टाइमली काम करू शकतो अगदी चांगल्या प्रकारे. शिंपल्यांची निवड सुरुवातीला कशी केलात किंवा कुठून आणलात सुरुवातीला शिंपले? कसं असतं की शिंपल्यांच्या गोड्या पाण्यामध्ये एकूण 52 प्रजाती आहेत शिंपल्यांच्या. आणि ह्या 52 प्रजातीमधल्या एकूण 3च प्रजाती शिंपल्यांचे मोती उत्पादन चांगल्या प्रकारे देऊ शकतात. याच्यातल्या प्रमुख जाती ज्या आहेत लॅमनिडिस मार्जिनालिस, लॅमनिडिस कोरियानस आणि पेरिशिया कोरुगाटा, या ज्या शिंपल्या आहेत ह्या आपल्या नदी तलावामध्ये आपल्या आसपास मिळतात. पण त्या ओळखून आणाव्या लागतात. त्याच्या जातीचे विशेष कशी ओळखावी जात किंवा काय, या गोष्टीचा अभ्यास आहे. आणि या अभ्यासानंतर आपण ती जात घरी आणतो. घरी आणल्यानंतर ज्याला आपण अक्लमटायझेशन म्हणतो, म्हणजे आपण त्यांना सेट करतो. आपण त्या शिंपल्यांना ते सेट करण्यासाठी आपल्याला 5 ते 10 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला तो सेट करावा लागतो. आणि त्याच्यानंतर सेट केल्यानंतर आपण त्यांचं ऑपरेटिंग करतो. ऑपरेटिंग म्हणजे काय असतं की एक परकीय कण, जर मगाशी अगोदर सांगितलं तुम्हाला की जो परकीय कण आतमध्ये आपण सोडणार आहे किंवा ज्याला आपण न्यूक्लियस म्हणतो, मोती बीज म्हणतो, असं मोती बीज आपण त्या शिंपल्याच्या शरीरामध्ये आपण सोडणार आहे. आणि ते सोडल्यानंतर शिंपल्याच्या शरीरामध्ये त्याला जळजळ होते, एक विशिष्ट प्रकारे जळजळ होते. आणि ही जळजळ झाल्यानंतर तो शिंपला काय करतो, आपल्या शरीरातून कॅल्शियम कार्बोनेट सिक्रेट करतो. आणि हा कॅल्शियम कार्बोनेट जे सिक्रेट करतो तो आपला मोती. तर अशा प्रकारे जळजळ झाल्यानंतर त्याला 5 दिवस आम्हाला अँटीबायोटिक मध्ये ठेवावं लागतं. आणि 5 दिवसाच्या अँटीबायोटिकच्या कोर्स नंतर आपण त्यांना मेन तलावामध्ये, जिथे आपण ही टाकी बघतो, या तलावामध्ये आपण त्यांना ठेवतो 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष या अंतरानं. अशा प्रकारे ही प्रोसेस असते. या पद्धतीमध्ये या दरम्यान आपल्याला त्यांना खाद्याचं व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन बघावं लागतं. खरं बघायला गेल्यानंतर आपला करवीर तालुका हा सधन शेतकऱ्यांचा तालुका म्हणून ओळखला जातो. यामध्ये शेतकरी शेतामध्ये भात असेल, ऊस असेल किंवा इतर शेतीपूरक व्यवसाय जसं की कुक्कुटपालन किंवा म्हैस पालन अशा प्रकारे व्यवसाय करतात. आपण हा व्यवसाय निवडला, या वातावरणाला हा व्यवसाय पूरक आहे काय, याबद्दल काय सांगा? नक्कीच. कसं आहे, ज्या प्रजाती आपल्या नदी तलावामध्ये आढळतात, म्हणजे आपल्या वातावरणामध्ये आढळतात, तर त्या नक्कीच आपल्या इथं पण सर्व्हाइव्ह होऊ शकतात, अगदी चांगल्या प्रकारे सर्व्हाइव्ह होऊ शकतात. आणि त्याला काही शास्त्रीय आपण थोडंसं आधार घेऊन आपण जर हे काम केलं तर अगदी चांगल्या प्रकारे हा उद्योग होऊ शकतो. आता आपल्या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस देखील असतो. अति पावसाचा काय यावर परिणाम होतो? नाही, काहीच नाही. कुठल्याही, आता नदीमध्ये पण ज्यावेळी शिंपल्या असतात त्यावेळी मोठा पूर येतो, पाऊस येतो, पण काही फरक पडत नाही. तर ते नॅचरल आहे, सगळं नैसर्गिक अवस्थेमध्ये राहतात. आता आपण जर दुसऱ्याकडे बघितलं तर मत्स्यपालन आहे हे धरणाचा काही भाग राखीव घेऊन त्यामध्ये करता येते. त्याचबरोबर शेततळे असतील यामध्ये मत्स्यपालन करता येते. अगदी त्याच पद्धतीनं मोतीपालन हा जो व्यवसाय आहे तो धरणात किंवा शेततळ्यात अशा पद्धतीने करता येऊ शकतो? नक्कीच करता येतो. आपल्याला आपण फर्स्ट प्रायोरिटी देतो नैसर्गिक तलावाला. ज्यांच्याकडे नैसर्गिक तलाव आहेत किंवा ज्यांचे तलाव आहेत किंवा शासनाचे सुद्धा तलाव आहेत, असेही तलाव घेऊन आपण तिथं मोत्यांची शेती अगदी चांगल्या प्रकारे करू शकतो. आणि हे जिथं अवेलेबल नाही
त्या ठिकाणी आपण ह्या अशा प्रकारे कृत्रिम टाक्या उभा करून घराच्या शेजारी किंवा ज्यांच्याकडे पैशांची कमतरता अशा ठिकाणी आपण हे करू शकतो अगदी चांगल्या प्रकारे. बघायला गेल्यानंतर आपल्याकडे हे जे टँक आहेत याचा जर आपण आढावा घेतला तर सुरुवातीला जे मटेरियल आहे ते कुठून मिळालं किंवा कशा प्रकारे उपलब्ध झालं, सुरुवातीचा खर्च किती आला, एक टँक बनवण्यासाठी साधारण किती खर्च येतो? सर्वसाधारण एक टँक 10,000 लिटरचा बनवण्यासाठी प्लंबिंग सहित आपल्याला 20,000 रुपये खर्च येतो. आणि ह्या 20,000 रुपये खर्च आणि बाकीचा शिंपल हे आहे, त्याचं खाद्य आहे किंवा त्याचं अँटीबायोटिकचे डोसेस किंवा जाळी वगैरे हा सगळा खर्च एक 30,000 रुपये. असं 50,000 रुपये एवढ्या कमी किमतीमध्ये हा आपण उद्योग चालू करू शकतो. आता अँटीबायोटिक खर्च आपण म्हणताय, जसं की कोंबड्यांना वगैरे लसीकरण करता येतं त्या पद्धतीने काय आहे काय? नाही, असं नाहीये. कसं असतं की ज्यावेळी आपण त्यांच्या शरीरामध्ये परकीय कण ज्यावेळी न्यूक्लियस म्हणतो आपण त्याला, तो ज्यावेळी इन्सर्ट करतो त्यावेळी त्याला इरिटेशन होतं, थोडक्यात स्ट्रेस निर्माण होतो. आणि हा स्ट्रेस कमी करण्यासाठी आपण ते अँटीबायोटिकचे डोसेस वगैरे देतो. साधारण एका टँक मध्ये किती मोती किंवा किती शिंपल्यांचं साठवणूक केली जाते? सर्वसाधारण आम्ही 5 लिटरला एक शिंपला या दराने आम्ही शिंपले ठेवतो. तर 10,000 लिटरचा तलाव असेल तर आपण 2,000 शिंपल्या आरामात पाळू शकतो. त्यापेक्षा जास्त एका टँक मध्ये काही बसू शकतो? नाही सर, चालणार. कारण कसं आहे की 5 लिटरला एक शिंपला आपल्याला ठेवावा लागतो. बघायला गेल्यानंतर कोणकोणते आव्हानं आपल्याला या क्षेत्रामध्ये कोणकोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला? सुरुवातीला तर फार आव्हानांचा सामना करावा लागला, कारण आम्ही या क्षेत्रामध्ये अगदी अनभिज्ञ होतो. बरोबर. तसंच आपल्या इकडं मार्गदर्शन करणारे लोक फार कमी होते, अगदी ट्रेनिंग सेंटर सुद्धा फार कमी होते. ज्यावेळी आम्ही नवीन सुरुवात केली त्यावेळी मोर्टॅलिटी रेशो आहे, मरण दर जो आहे किंवा खाद्य जे आहे ते आपल्यामध्ये खाद्य कसं तयार करावं, त्याचा फॉर्म्युला काय असतो, शिंपल्यांना नक्की काय आवडतं, या गोष्टी ज्या आहेत त्या सुरुवातीला तयार होत नव्हत्या. कारण त्याचा जो डाटा आहे तो आपल्याकडे परफेक्ट असा डाटा नव्हता. त्याच्यानंतर अभ्यास करून या किंवा ट्रेनिंग घेऊन त्यामध्ये सतत प्रॅक्टिकल करत करत गेल्यानंतर आम्हाला 2-3 वर्षाच्या प्रचंड मेहनतीनंतर हा आपल्याला हे यश मिळालं. फार काही आव्हानं नाही त्याच्यामध्ये, पण आता सध्या तर कसं आहे की मार्गदर्शनानंतर आपण चांगल्या प्रकारे उद्योग करू शकतो. नक्कीच. कोरोना कालावधीत काय काय आपल्याला समस्या जाणवल्या यामध्ये? कोरोना कालावधीमध्ये माझा एक 3 प्रोजेक्ट चालू होते बाहेर, आणि ह्या 3 प्रोजेक्टमध्ये मला त्याची देखभाल करता आली नाही किंवा तिकडे जाता आलं नाही, त्यामुळे थोडंसं लॉस झाला. त्याच्यानंतर महापूर पण होता आपल्याकडे, त्या महापूरमध्ये थोडा लॉस झाला. पण शिंपल्यांना आम्ही नैसर्गिक वातावरणामध्ये, नैसर्गिक अधिवासामध्ये आम्ही सोडल्यामुळं आम्हाला जास्त असं काय तोटे सहन करावे लागले नाहीत. पण जे काय आम्हाला मिळालं ते आम्हाला भरपूर मिळालं. एका टँकचा जर आपण विचार केला त्यामध्ये असणारे शिंपले आणि याचे जो पाण्याचा जो बदलीचा कालावधी आहे तो किती असतो आणि किती कालावधीत ते पाणी बदलावं लागतं? नक्कीच. तर गोड्या पाण्यामध्ये आपल्याला काही जी पॅरामीटर आहेत पाण्याची, जसं की पीएच आहे, टीडीएस आहे, अमोनिया आहे, नायट्रोजन, नायट्राइट, कॅल्शियम, मॅग्नेशियम, अशा प्रकारची जी पॅरामीटर्स आहेत आपल्याला ही मेंटेन ठेवावी लागतात. आणि कसं आहे की जसं मनुष्य प्राणी आहे तसं तो प्राणी ही विष्ठा सोडतो आणि त्याच्यामध्ये त्या विष्ठेपासून अमोनिया तयार होतो. त्यामुळे आपल्याला 15 दिवसातून एकदा 25% पाणी आम्हाला तळातून चेंज करावं लागतं आपल्याला. 25% म्हणजे 10,000 लिटरचा तलाव असेल तर आपण 2,500 लिटर आपल्याला पाणी 15 दिवसातून एकदा तळातून चेंज करावं लागेल. मोती तयार होण्याच्या ज्या प्रमुख स्टेजेस आहेत ती कोणकोणत्या आहेत, कशा प्रकारे त्याची सुरुवात होते? मोतीसाठी सुरुवातीला आपल्याला शिंपले आणावे लागतात. शिंपले आणल्यानंतर त्याचं अक्लिमेटायझेशन, प्री ऑपरेटिव्ह कंडिशनिंग ज्याला आपण म्हणतो, ती प्री ऑपरेटिव्ह कंडिशनिंग केल्यानंतर आपण त्याचं ऑपरेटिंग करतो. ऑपरेटिंग नंतर आपण पोस्ट ऑपरेटिंग कंडिशनिंग म्हणतो, आपण ज्याला CCU म्हणतो. तर ती कंडिशनिंग आपण करतो आणि त्याच्यानंतर आपण मेन तलावामध्ये आपण त्यांना ठेवतो. या दरम्यान आपल्याला त्यांचं खाद्य व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापनावर विशेष लक्ष द्यावं लागतं. आता तुम्ही जसं की म्हटलं खाद्य व्यवस्थापन, कशा प्रकारे त्याचं व्यवस्थापन केलं जातं, किती टप्प्यामध्ये खाद्य दिलं जातं त्या शिंपल्यांना? शिंपल्यांना प्रामुख्यानं फायटोप्लॅन्क्टन्स, झोप्लॅन्क्टोन, स्पिरुलिना, ब्ल्यू ग्रीन आल्गी, सेनिडिस्मस अशा प्रकारच्या त्या आल्गी त्यांना खायला घालावं लागतात. तर सकाळी आपण त्यांच्या वजनाच्या 2% मध्ये आपण त्यांना खाद्य घालावं लागतं आपल्याला. हे त्यांचं मुख्य अन्न आहे. त्याच्यानंतर त्यांच्या मोत्यांची क्वालिटी सुधारण्यासाठी काही पॅरामीटर्स आहेत. तर त्याच्यासाठी आपण काही न्यूट्रिशन्स आहेत, ती न्यूट्रिशन्स पण आपल्याला वरून एंट्री करून द्यावे लागतात. आता बघायल्यानंतर आपल्याकडे जवळजवळ 4 टँक आहेत. यामध्ये कोणकोणत्या प्रजाती आपल्या सध्या यामध्ये सुरू आहेत, प्रोसेस व्हायला सुरू आहे? सध्या तर मी लॅमिनेटिस मार्जिनालिस वर काम करतोय आणि त्या लॅमिनेटिस मार्जिनालिस मध्ये सध्या माझ्याकडे MOP मोत्यांचं मी काम करतोय. त्याच्यानंतर डिझायनर मोती आहेत आपले, ज्याला आपण मावी पर्ल्स वगैरे म्हणतो, त्याचं काम चालू आहे. आणि विशेष म्हणजे आपल्याकडं इरेग्युलर पर्ल ज्याला म्हणतो आपण, एक्सपोर्ट क्वालिटीचे, जे मोती एक्सपोर्ट क्वालिटीसाठी विकले जातात, भारताच्या बाहेर विकले जातात, अशा प्रकारची बॅच ही मी इथे टाकलेली आहे.
आता मोती पालन ही जी संकल्पना आहे ही ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसाठी अजूनही नवीन आहे. याबद्दल काय सांगाल की मोती पालन हा जो ज्यांना परिचय नाही त्यांच्यासाठी करायला व्यवसाय कसा आहे, त्यामुळे ते सक्सेस मिळवू शकतात का, काय सांगाल याबद्दल? येस, नक्कीच. शेतकरी असेल, गृहिणी असतील, सुशिक्षित बेरोजगार असतील, जे नोकरीच्या शोधात असतील, अशांनीही हा प्रोजेक्ट करू शकताय. अगदी कमी भांडवलामध्ये, कमी खर्चामध्ये, कमी मजुरीमध्ये अगदी चांगल्या प्रकारे हा उद्योग आपण करू शकतो. घराच्या शेजारी जागा असेल, घराच्या बाजूला जागा असेल किंवा शेतामध्ये थोडीशी जागा असेल, अगदीच काही नाहीये तर घराच्या टेरेसवरही आपण मोती पालन चांगल्या प्रकारे कमी जागेमध्ये करू शकतो. मोती पालनाला सुरुवात केल्यानंतर किती कालावधीमध्ये ती निर्मिती पूर्ण होते, परिपक्व होतो मोती? हा, तर डिझायनर मोती जे आहेत ते 10 ते 12 महिन्यामध्ये तयार हा. होतात. एमओपी मोती जे आहेत ते 18 महिने 20 महिन्यामध्ये तयार होतात आणि इरेग्युलर पर्ल जे आहेत ते पण 20, 22, 24 महिन्यामध्ये तयार होतात. मार्केटचा जर आढावा घेतला तर कोणत्या मोत्याला जास्त मागणी आहे आणि दर देखील जास्त आहे? हा, तर कसं आहे की भारतामध्ये जे विकले जाणारे मोती आहेत, जे जसे की डिझायनर मोती आहेत, एमओपी मोती आहेत, हे भारतामध्ये विकले जातात. याला आपल्याला व्हॅल्यू ऍडिशन करून विकावं लागतं. म्हणजे त्याचा जो माल तयार होतो त्याला आपल्याला व्हॅल्यू ऍडिशन करण्यासाठी त्याचं डिझायनिंग, पेंटेंटिंग किंवा पॉलिशिंग, फिनिशिंग या सगळ्या गोष्टी करून विकाव्या लागतात. आणि भारताच्या बाहेर जाणारा जो माल आहे त्याचे ठराविक आमच्याकडे डीलर आहेत. ते डीलर काय करतात की माल हा आमच्याकडून घेतात, त्याचं पॉलिशिंग, कटिंग, फिनिशिंग सगळं तेच करतात आणि मग ते माल घेऊन जातात आपल्याकडे. बघायला गेल्यानंतर मोतीची जी प्रक्रिया आहे ती आपण इथं राबवत आहे. जो मोती जो 18-20 महिन्यांचा कालावधी असेल किंवा 12 ते 14 महिन्यांचा कालावधी असेल, आपण काढल्यानंतर मार्केटमध्ये पोहोचवण्याच्या आधी त्यावर काही प्रक्रिया करावी लागते का? हो, तर मोती काढल्यानंतर तसा तो कच्चाच मोती म्हणतो आपण त्याला, रॉ मोती. तर तो कच्चा असतो. त्याला सुरुवातीला तर कटिंग, डिझायनर मोती असेल तर त्याला आपण कटिंग करतो. त्याच्यानंतर फिनिशिंग, पॉलिशिंग करावं लागतं आणि नंतर व्हॅल्यू ऍडिशन साठी आपल्याला त्याला पेंडंट करावं लागतं. मग ते तांबा आहे, पितळ, सोनं, चांदीमध्ये असे पेंडंट करावे लागतात आणि मग त्याच्यानंतर आपण बॉक्स पॅक करून आपण हे बाहेर विकतो आपण. बघायला गेल्यानंतर आपला महाराष्ट्राच्या बाजूला असणारा राजस्थान असेल किंवा गोवा, कर्नाटक हे राज्य, या राज्यामध्ये या मोतीला चांगला दर आहे की राज्याबाहेर जावं लागतं, काय सांगाल? नाही, मोती हा पूर्ण भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर सुद्धा विकला जातो अगदी चांगल्या किमतीमध्ये. तसं बघायला गेलं तर डिझायनर मोती, एमओपी मोती जे आहेत ते बंगाल, बिहार, ओडिसा, वेस्ट बंगाल अशा ठिकाणी बरीचशी मागणी मोत्यांना आहे. परदेशात काही मोती ट्रान्सपोर्ट केले जातात Yes, तिथे कसा दर आहे परदेशात? येस, तर सध्या माझ्याकडं आमच्याकडे कतार या देशाची ऑर्डर आहे माझ्याकडे. तर त्या कतार देशासाठी मी इरेग्युलर मोती तयार करतो. तर त्यांचं रेट कॅरेटवर असतात. कॅरेटवर समथिंग 4-5 कॅरेटचा मोती झाला तर तो 500 ते 600 रुपये आपल्याला एका मोत्याला दर सहज मिळतो आपल्याला. पण ते सगळं ग्रेडिंगवर असतं सगळं. बघायला गेल्यानंतर अजून देखील काही नवसंकल्पना किंवा आधुनिक तंत्रज्ञान यामध्ये राबवलाय का आपण? हा, नक्कीच. तर पूर्वी कसं होतं की आम्ही फक्त तो टँक आणि त्याचे ऑक्सिजन आणि खाद्य व्यवस्थापन हे बघत होतो. आता सध्या आम्ही त्याच्यापेक्षा थोडंसं हायटेक करून आपण जे पाण्याचे पॅरामीटर्स आहेत हे सगळे आपल्याला मोबाईलवर वगैरे दिसतात. त्याच्यानंतर आम्ही खाद्याचं व्यवस्थापन आहे, अगदी ॲक्युरेटपणे आम्ही खाद्य टाकतो. काही सप्लिमेंट्स आहेत की जी सप्लिमेंट्स आम्ही स्वतः प्रयोग करून प्रॅक्टिकल आम्ही तयार केले आहेत आणि त्याच्यामुळे मोत्यांची क्वालिटी अगदी उत्तम प्रकारे येऊ शकते. सर, बघायला गेल्यानंतर हा जो मोती पालन प्रोजेक्ट आहे याला शासनाच्या काही योजना, काही अनुदान आहेत काय? हो, आहे ना. तर प्रधानमंत्री मत्स्य संपदा, तसा बघायला गेलं तर आपला हा प्रोजेक्ट जो आहे तो फिशरी डिपार्टमेंट अंडर येतो. फिशरी डिपार्टमेंट, तर त्यामध्ये प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आहे. त्याच्यासाठी महिला आणि मागासवर्गीयांना 50% सबसिडी मिळते. त्याच्यानंतर एनएफडीबीची स्कीम आहे, एनएफडीबी आहे. त्याच्यानंतर ब्ल्यू रिव्हॉल्युशन आहे आणि मागेल त्याला शेततळे, अशा प्रकारच्या बऱ्याच योजना आहेत. त्याच्यानंतर आत्मा सुद्धा आपल्याला याला मदत करतं, गट विमा योजना देतं आपल्याला. तर गटामार्फत पण आपण हा प्रोजेक्ट करू शकतो आपण, किंवा आपण एनएफडीबी किंवा PMSY कडून पण आपण घेऊ शकतो. या मोती पालन व्यवसायाकडे जर बघायला गेलं तर आपण आपल्या प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक तरुणांना या व्यवसायाकडे आणलेला आहात, त्याबद्दल काय सांगाल? हो, नक्की. तर 2019 पासून मी मोत्यांचं प्रशिक्षण देतोय, मोत्यांचं ट्रेनिंग देतोय. तर आमच्याकडे 2 दिवसाचं मी ट्रेनिंग ठेवतोय, निवासी ट्रेनिंग असतं माझ्याकडे. आणि त्या ट्रेनिंगमधून मी लोकांना थेअरी, प्रॅक्टिकल वगैरे इथं सगळं जागेवर करून घेतो. आपल्या ह्या प्रोजेक्टवर आम्ही इथं त्यांची थेअरी आणि प्रॅक्टिकल करून घेतो. आणि त्याच्यानंतर त्यांना जो लागणारा रॉ मटेरियल आहे किंवा त्यांना ज्या काही अडचणी येतात
त्याचं आपण जागेवर जाऊन मार्गदर्शन किंवा फोनद्वारे असं मार्गदर्शन आम्ही त्यांना करतो. आणि त्याच्यानंतर तो मोती तयार झाल्यानंतर त्याची विकण्याची ही जबाबदारी सगळी आपण घेतो. म्हणजे फक्त प्रशिक्षणापुरतं तुमचं मर्यादित संपर्क न राहता त्यांनी मोती तयार केल्यानंतर त्याला मार्केट सुद्धा उपलब्ध करून देण्याचं कार्य तुम्ही करताय. नक्कीच. बघायला गेल्यानंतर या व्यवसायाकडे वळणाऱ्या नवतरुणांना, नव उद्योजकांना काय सल्ला द्याल सर? हा, जे मगाशी तर तुम्हाला मी अगोदर सांगितलं की जे लोक सुशिक्षित बेरोजगार आहेत किंवा जे नोकरीच्या शोधामध्ये फिरतायत, अशा लोकांना हा एक वेगळा प्रयोग करायला काहीच हरकत नाही. अगदी कमी जागेमध्ये आपण हा वेगळा प्रयोग करू शकतो आणि डिप्रेस किंवा टेन्शनमध्ये येऊन करण्यापेक्षा आपण हा छोटासा प्रयोग आपण करू शकतो प्रायोगिक तत्वावर, आणि अगदी कमी भांडवलामध्ये करू शकतो आपण. त्याच्यानंतर हळूहळू तुम्हाला ज्यावेळी ग्रोथ वाटेल, तुम्हाला ज्यावेळी पैसे मिळायला लागतील, त्यावेळी तुम्ही हळूहळू तो प्रोजेक्ट वाढवू शकता. शासनाच्या माध्यमातून काही प्रशिक्षण शिबिरामध्ये काही सहाय्यता होते काय आपल्याला? काय हो. तर आम्ही कृषी विभागामार्फत आत्मा जे आहे त्या आत्माची पण ट्रेनिंग घेतो मी, आणि काही फिशरी डिपार्टमेंटचे लोक आहेत त्यांच्याकडे पण आपण लेक्चर देतो. आणि बरेचसे कॉलेजेस आहेत की जे आपल्या कोल्हापूर, सांगली, सातारा, इव्हन बँगलोर इकडचे पण जे कॉलेजेस आहेत, त्या कॉलेजमध्ये मी लोकांना 1 दिवसाचं प्रशिक्षण मुलांना आपण देतो. आणि त्या प्रशिक्षणामध्ये या मोतीपालन किती यशस्वी होऊ शकतं, आपण मोतीपालनाकडे कसं वळू शकतो, या संदर्भातले मार्गदर्शन प्रत्येक कॉलेजमध्ये जाऊन मी करतो. नक्कीच. तर आपण यांच्यासोबत आज संवाद साधला ते आदरणीय दिलीप कांबळे सर. त्यांनी जो हा प्रोजेक्ट जो राबवलेला आहे, त्याचबरोबर 2014 पासून त्यांना या क्षेत्रातला असणारा अनुभव, त्यांचं असणारं प्रगल्भ ज्ञान नक्कीच शेतकऱ्यांना एक नवसंजीवनी देते, त्यांना एक नवीन प्रेरणा देऊन जाते. माझ्या मागं बघताय आपण की कशा प्रकारे त्यांनी टँकमध्ये मोतीपालन हा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला त्यांना कोणकोणते आव्हान जाणवले, त्याचबरोबर शिंपले कुठून आणले जातात, तयार झालेले जे मोती आहेत त्यांचं मार्केट कशा प्रकारे आहे, महाराष्ट्रासह कर्नाटक राज्य असेल, राजस्थान असेल किंवा इतर राज्यांमध्ये त्याचं मार्केटिंग कसं होतं, भारताबाहेर देखील त्यांचं जे मोती आहेत ते एक्सप्लोर केले जातात, याचा आपण सविस्तर आढावा या माध्यमातून जाणून घेतला. अजूनही आपल्या ज्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मनामध्ये या मोतीपालन व्यवसायाबद्दल असणारी ज्या शंका असतील, त्या शंकांचं निरसन या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच होईल. अत्यंत अल्प खर्चात, अल्प क्षेत्रात आणि अल्प कालावधीत आपल्याला लाखोंचं उत्पादन या मोतीपालन या व्यवसायामधून मिळू शकते, यात शंका नाही. आम्ही आमच्या कृषी संवाद या चॅनलच्या माध्यमातून सुरू केलेला प्रशिक्षण शिबिर, मोतीपालन प्रशिक्षण शिबिर आपण लवकरच आयोजित करतोय. आणि या शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी जो स्क्रीनवर नंबर दिसतोय त्या नंबरशी आपण संपर्क साधा आणि आपल्या नावाची नोंदणी करा. या प्रशिक्षण शिबिरामध्ये मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावणार आहेत ते आदरणीय दिलीप कांबळे सर. आपल्याशी थेट या सर्व जो मोतीपालन व्यवसाय आहे त्याचं 2 दिवसीय जे मार्गदर्शन शिबिर आहे त्याचं सर्व आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तुर्तास तरी मी या कृषी संवाद या आमच्या चॅनलच्या माध्यमातून सुरू असणारा मोतीपालन व्यवसाय आहे या एपिसोडमध्ये इथे थांबतोय. कृषी संवादसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकर सह समीर मकानदार, कोल्हापूर. धन्यवाद.